नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्ट दिवस हा खास तर आहे, कारण आपण फक्त तिरंगा फडकत नाही तर आपल्या वीरांच्या बलिदानाला सलाम करतो। चला, स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण काही भन्नाट जीके क्वेश्चन जाणून घेऊया। चला तर मग, भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 26 जानेवारी 1950, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर 1947, ऑप्शन डी 14 नोव्हेंबर 1947। उत्तर आहे ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1947। क्वेश्चन 2, 1947 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू। क्वेश्चन नंबर 3, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला? ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी पिंगली वेंकय्या, ऑप्शन सी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन डी मदनमोहन मालवीय, ऑप्शन बी पिंगली वेंकय्या। क्वेश्चन नंबर 4, वंदे मातरम गीत कोणी लिहिलं? ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन नंबर सी पिंगली वेंकय्या, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस। उत्तर आहे ऑप्शन बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय। क्वेश्चन नंबर 5, जन गण मन भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? ऑप्शन ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी पिंगली वेंकय्या, ऑप्शन डी लाला लजपत राय। उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर। क्वेश्चन नंबर 6, स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान राष्ट्राला कुठून संबोधित करतात? ऑप्शन ए संसद भवन, ऑप्शन बी लाल किल्ला, ऑप्शन सी इंडिया गेट, ऑप्शन डी राष्ट्रपती भवन। उत्तर आहे ऑप्शन बी लाल किल्ला। क्वेश्चन नंबर 7, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन ए सरदार पटेल, ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन सी राजगोपालाचारी, ऑप्शन डी नेहरू। उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन। क्वेश्चन नंबर 8, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? ऑप्शन ए वंदे मातरम, ऑप्शन बी जन गण मन, ऑप्शन सी सारे जहां से अच्छा, ऑप्शन डी जय हिंद। उत्तर आहे ऑप्शन ए वंदे मातरम। क्वेश्चन नंबर 9, संपूर्ण स्वराज्य हा घोष कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने दिला? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन सी पंडित नेहरू, ऑप्शन डी भगत सिंग। उत्तर आहे ऑप्शन सी पंडित नेहरू। क्वेश्चन नंबर 10, भारताचा राष्ट्रीय ध्वजातील पांढऱ्या रंगाचा अर्थ काय आहे? ऑप्शन ए शांती, ऑप्शन बी शौर्य, ऑप्शन सी विकास आणि ऑप्शन डी बलिदान। मित्रांनो, हा प्रश्न आहे तुमच्यासाठी। याचे उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक दिवस साजरा करणं नाही, तर रोज त्याचा सन्मान करणं आहे। तुम्ही किती प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून असे भन्नाट जीके व्हिडिओसाठी SG GK मराठीला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय भारत।